शुभमंगल सावधान। मी आता आई वडिलांच्या व वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करून आशीर्वाद घ्या. चला दीपू, निघायची वेळ झाली. काळजी घे. बाबा प्लीज काळजी घ्या. खरं तर मी नसणार आहे औषधांच्या वेळा सांगायला. आणि आई, तू गॅसवर दूध ठेवशील ना तर लक्ष दे. गॅस बंद कर. मी नसणार आहे ना ते सांगायला. दीपू, संसार करायला चाललेस, लक्षात ठेव, संसार हा समुद्रासारखा अथांग असतो. कसं आहे, त्यात हळूहळू पुढे जाताना आपल्याला एक एक गोष्टी कळत जातात. कधी कधी या अथांग समुद्रामध्ये अनेक संकट येतात. कसं आहे, तुम्ही दोघेही जर एकत्र उभं राहिलात ना तर तुम्ही दोघे मिळून त्या संकटावरही मात कराल. दीपू, मी सासरी जाताना माझ्या आईने मला जे सांगितलं होतं ना तेच मी आज तुला सांगते. सासरच्या मंडळींना इतकं प्रेम दे की तेच तुझं माहेर होऊन जाईल. मानते, खरं तर दीपूच्या आयुष्यातली तुमची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही. पण मी एक वचन देते तुम्हाला, ती जरी माझी सून असली ना तरी माझ्या लेकीसारखी काळजी घेईन मी. दीदी, काळजी घे आणि खूप अभ्यास कर. आणि मला माहिती आहे तू खूप मोठी वकील होणार. मालतीताई, सर, एक विनंती होती. म्हणजे पाठ राखीण म्हणून जर शलाकाला घेऊन गेलो तर चालेल का? तशी रीत आहे म्हणून विचारते. हो, काही हरकत नाही माझी. येते. आज आता माझी दीपिका माप ओलांडून घरात येणार. विभू, बघतोयस ना, जी सून घरामध्ये आहे तिच्याशी तर नीट वागता येत नाही सासूबाईंना, आणि दुसरी सून येणार घरामध्ये तर आनंद साजरा करतात. ते तुला ती म्हण माहितीये का ग? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तुझे टोमणे आम्हाला कळत नाही असं समजू नकोस. आरती, काय माहिती ना, खूप बरं झालं की तुला ही गोष्ट समजली. पण हीच गोष्ट तुझ्या बायकोला समजाव ना, पण जास्त बरं होईल. हे आई, दादा वहिनी आले. विभू, मला झोप आली, मी जाते झोपायला. थांब, कुठेही जायचं नाहीयेस.
आज तुझ्या मोठ्या जावेचं औक्षण तू करणार आहेस. चल चल बेबू, किती गोड दिसताय दोघ जण. दीपिका, आज तुझं औक्षण तुझी छोटी जाऊ करणार आहे. दे तिच्या हातात. चल चल. दीपू, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. माहेरी तू माझं कधीच काहीच ऐकलेलं नाहीयेस, पण आता या घरामध्ये तुला माझंच सगळं ऐकावं लागणार आहे. सानिका, हे तुझा थोडासा गैरसमज होतोय. ती वयाने तुझ्यापेक्षा लहान असेल, पण मानाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. या घरची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ आहे. त्याच्यामुळे आता याच्या पुढे तुला तिचं सगळं ऐकायचं. कळलं? दीपिका, किती दिवसापासून या क्षणाची वाट बघत होते. आता पटकन एक छान चौखाणं घे आणि माप ओलांड. मी आधी उखाणं घेऊ. चालेल की. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. दीपिका मॅडमचं नाव घेतो. आज खऱ्या अर्थानं मन उडू उडू झालं. दीपिका, आता तू घे छान चौखाणा आणि माप ओलांडून आत ये. आले गेले वाटेत आमच्या अडथळ्यांचे अनेक डोंगर, कोणीच नाही टिकले, गाजले आमचे प्रेम जगभर. वाटेला कोणी गेले नाही, इंद्राजींची सोबत होती म्हणून. देशपांडेंची दीपू झाली आहे, आता साळगावकरांची मोठी सून. वा वा. ये माप ओलांड आणि आत ये. दीपिका, घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या घे. अगं, आजपासून तू सांभाळायचंस. आई नाही, हा तुमचा हक्क आहे आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. अगं पण आई प्लीज, मला हे सगळं नकोय. अहो, मी या घरात सून म्हणून आले. माझं आणि इंद्राजींचं लग्न झालंय, तर आता ह्या घरातली माणसंच माझी श्रीमंती आहे. त्यामुळे प्लीज हे सगळं नको. हा हक्क तुमचा होता आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. वहिनी साहेब, आपल्या घरच्या रीतीप्रमाणे तुम्ही आता दीपिकाला आपलं सगळं घर दाखवा. ए आई, मी दाखवते ना वहिनीला घर. मला ब्लॉग करायचंय. # दीपिका वहिनीचं गृहप्रवेश. चालेल. जा. अगं सावकाश. चला का नाही, तू पण चल. आई, मी पण आलोच. चल. मला इतकं छान वाटतंय ना. आज दीपिकामुळे या घराचं नंदनवन झालंय. हो का सासूबाई? मग मी या घरामध्ये आले त्यावेळेला या घराचं स्मशान झालं होतं का?
अरे काय चाललंय, मला काही कळतच नाहीये. आता 5 मिनिटं झाली ती येऊन, तुम्ही तिला घराच्या चाव्या देऊन टाकल्या. अहो तिच्या आधी मी आली या घरामध्ये, मग मला नाही दिल्या तुम्ही चाव्या त्यावेळेला. सानिका, त्याच्यासाठी विश्वास संपादन करावा लागतो, जो तू आजपर्यंत कधीच केला नाहीस. आणि मला वाटत नाही यापुढेही तुला कधी करता येईल. कार्तिक, एक काम का नाही करत तू? सानिकाला तुझ्या बेडरूम मध्ये घेऊन जा ना. नाही, मगाशी म्हणत होती ना तिला आराम करायचा आहे. आता म्हणा हवा तेवढा आराम कर. माझी मोठी सून आली आहे ना आता घरात. जातोयस? बेबू, बेबू हे आपल्या बेडरूम मधलं सामान आहे ना रे? आपल्या बेडरूम मधलं सामान होतं. बेबू, हे खरंच आपल्या बेडरूम मधलं सामान आहे? कुणी काढलं बाहेर? आत्ताच्या आत्ता जा आणि विचार त्यांना, कुणी हिंमत केली आपल्या सामानाला हात लावायची? जा आणि विचार. मी काढलंय सामान. काही प्रॉब्लेम आहे? आई, ही काय पद्धत आहे ग? तू आमचं सामान असं बाहेर का काढलंस? आमच्या परवानगीशिवाय तुम्ही आमच्या सामानाला हात कसा लावला तो? हे बघ सानी, आता पहिला मुद्दा हा आहे की या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा पूर्ण अधिकार आहे, पूर्ण हक्क आहे. त्यामुळे मी कुठल्याही वस्तूला हात लावू शकते. आणि हो, बेडरूम मध्ये जे काही सामान राहिलंय ते सुद्धा वेळेत न्या, नाहीतर तेही कुणीतरी बाहेर रस्त्यावर फेकून देईल. हा, कळतंय ना? कोणी आहे का घरात? हो देशपांडे साहेब, मुद्दत संपली आता. मालकांचे पैसे कधी देणार? मी शेवटचं सांगतोय, 2 दिवसात पैसे परत करा, नाहीतर हे घर रिकामं करा. मी हात जोडते तुमच्या पुढे, समजून घ्या हो. आमच्याकडे चोरी झाली आहे, सगळे पैसे चोरीला गेले. थोडं थोडं समजून घ्या. हो हो बाई, हे कारण आता जुनी झाली. आम्हाला काही येडा समजताय काय? मी 2 दिवसात देतो पैसे. हा, ठीक आहे, पण जर पैसे नाही मिळाले ना, मालक स्वतः येतील इथे. येतो. अरे वा, कार्तिक सळगावकर, वा. बेबू, बेबू, दार उघड, खूप जड आहे बॉक्स. बेबू, जातोय काय? चल. बेबू, अरे बेबू काय तू? बेबू, बेबू काय चाललंय तुझं? तू दार का लावलं होतंस? अगं मी नव्हतं दार लावलं, तो हवेमुळे दार असं बंद झालं होतं ते अचानक. अरे तुझ्या हातामध्ये एवढा जड बॉक्स असताना मी असं दरवाजा बंद करणार आहे का? हॅलो सर, मी जयश्री बोलतेय. कसे आहात? छान आहे, छान आहे. म्हणजे खरं तर मी त्यासाठी फोन केला होता. आज आमच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा आणि छोटासा कार्यक्रम आहे, तर तुम्ही आलात तर बरं होईल. नाही नाही, ठीक आहे. आज येतोय ना, आम्ही येतोय. हो सर, नक्की या. दीपिका मॅडम, आम्ही सगळेच तुमची वाट बघतोय. हो हो, येतो येतो. वैदी साहेब, पूजा झाली, पण एक गोष्ट राहिली. काय? आपल्या घरातल्या रीतीप्रमाणे नवीन सुनेनं घरी आल्यावर गोड पदार्थ करायचा असतो.
बाबू काका, तुम्ही काही काळजी करू नका. इंद्राला आवडते ना, म्हणून दीपिका शेवयाची खीर करणार आहे त्याच्यासाठी. वा छान. सासूबाई काय हो, सगळ्या रीतीभाती परंपरा दीपूच्याच लग्नाच्या वेळेस कशा सुचतात हो तुम्हाला? हे म्हणजे मी जेव्हा या घरामध्ये आले त्यावेळेला बरं नाही सुचल्या या सगळ्या गोष्टी? सानिका, मला खरंच ना तुझं खूप आश्चर्य वाटतं. किती सोयीस्कररित्या विसरतेस ग सगळं. हा, तुला आठवते का, तू लग्न करून पहिल्या दिवशी या घरात आलीस ना, मी तेव्हाच तुला रीतीभाती सांगितल्या होत्या. पण माप ओलांडताना पडलं कोण? तू. पाय मुरगळला कोणाचा? तुझा. त्यामुळे दीपिकाने केली नाही का खीर? विसरलीस तू एवढ्या? आता मी पण बघते ना दीपू कशी गोड खीर बनवते. काय करतेस तू? लिंबू पिळलंस तू त्याच्यात. अगं, किती तिरस्कार करते स्वतःच्या बहिणीचा. दीपू आत्ता तर फक्त दूध नासणार आहे ग, पण यापुढे बघ मी काय काय करते. ही तर फक्त सुरुवात आहे. आता मी तुला जिंकू देणार नाही. दूध नासलं? अरे बापरे, आता खीर कशी होणार? थँक्यू. फक्त खीर नाही, कलाकंद सुद्धा बनवलाय तिनं. आंटीताई, आपली दीपिका ना खरंच खूप हुशार आहे. म्हणजे आमच्या घरची अशी प्रथा आहे की नवीन आलेल्या सुनेनी काहीतरी गोड करायचं म्हणजे पहिल्या दिवशी, आणि तिला खीर करायची होती. नेमकं दूध नासलं म्हणून मग तिने त्याचं कलाकंद केलं आणि सगळ्यांना खायला घातलं. पण आमच्या घराची रीत मोडू नये म्हणून तिने पुन्हा खीर केलीच. दीपू दूध नासलं होतं ना, मग तू खीर कशी बनवलीस? सानिका, ती दीपिका आहे. दीपिका दूध नासलं म्हणून काही ती थांबणारी नाहीये. तिने नारळाच्या दुधापासून खीर केली आहे. तर आज या ठिकाणी देशपांडे कुटुंब आणि साळगावकर कुटुंब एका खास कार्यक्रमासाठी एकत्र जमलंय. आणि आम्ही सगळे दीपिका वहिनीला नव्याने सगळ्यांची ओळख करून देणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही एक मस्त गेम खेळणार आहोत. हा, तर वहिनीने या बाउल मधली एक चिठ्ठी काढायची आहे आणि त्या चिठ्ठीवरून तिने ओळखायचं आहे की या घरातली ती व्यक्ती कोण आहे. चला आता खेळायला सुरुवात करूया. पहिली चिठ्ठी. तोऱ्यात तोरा हिचा तोरा. बेबूला म्हणते प्रेम नंतर आधी शॉपिंग करा. घरात रोज हवेत बर्गर आणि पिझ्झा, कधी काय बोलेल नेम नाही हिचा. अलार्म वाजतात दुखते हिची कंबर, त्यात तिचे नखरे 100. आता मात्र आली आहे तिची मोठी जाऊ. आता कोण जिंकेल तेच पाहू. हे तू स्वतःला कोण समजतो रे? सत्तू. हे तुला काय वाटतं, मला कळत नाही का? हे सगळं माझ्याबद्दल लिहिलंयस ना तू? अशी कोणाची ओळख करून देतं का कोणी? सगळ्यांसमोर मुद्दाम लाज काढतोयस ना माझी? सानिका, हो हो, अगं केवढी चिडतीयस तू. अगं सहज ही गंमत चालली आहे.
एवढं चिडायला काय झालंय? गंमत. एकतर तुम्ही माझ्या लहान बहिणीला माझ्या डोक्यावर आणून बसवलंय माझी मोठी जाऊ बनून, आणि म्हणताय गंमत. वा. सांगत होते हे लग्न होऊ देऊ नका, दररोज घरामध्ये वादावादी होतील, पण कोणी माझं ऐकलंच नाही. सानू गप्प बस जरा. आई प्लीज, हा तू आणि बाबा तर प्लीज मध्ये पडू नका, अजिबात बोलू नका. माहेरी एकतर मला खूप त्रास दिला, सारखं दीपू 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 करून. आणि आता पुन्हा मला सासरी पण त्रास द्यायला पाठवलं ना हिला. एक मिनिट, मी सांगते ना कोण कोणाला त्रास देतं ते. मालतीताई, दीपिका आज खीर करणार होती आणि ही गोष्ट सानिकाला माहिती होती. दीपिकाला त्रास देण्यासाठी सानिकाने दुधात लिंबू पिळलं आणि ते दूध नासवलं. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा दीपिकाने कलाकन केलं. ती थांबली नाही, तिने कुठल्याही गोष्टीची कटकट नाही केली. जे आहे ना त्याच्यात तिने समाधान मानलं आणि तिने सगळ्यांसाठी कलाकन करून सगळ्यांना खायलाही घातलं. ताई बोल ना, आता का गप्प झाली आहेस का? चालू तू अशीच वागत राहिलीस ना तर सगळे नावच ठेवणार तुला. ताई, आतापर्यंत तू दीपूला खूप त्रास दिलास, तिला मरणाच्या दारात सुद्धा ढकलून मोकळी झालेली आहे. हा, आता मी शेवटचं सांगतोय, दीपूला जर तू त्रास दिला तर मी ते सहन करणार नाही. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. बाबा, दीपू, आज पुन्हा तुझ्यामुळे माझा अपमान झाला. आता मी शांत बसणार नाही. उद्यापासून या सगळ्याचा वचपा काढणार मी. कार्तिक, कुठून आले पैसे? ते मला नाही माहिती. मला सांग, हे पैसे कुठून आणलेत, नाही तर मी आत्ताच्या आत्ता खाली जाते आणि सगळ्यांना सांगून टाकते की तू चोरी केली. मी तुझ्या घरनं पैसे हे चोरलेत. तुझ्या बाबांनी घर गहाण ठेवायला पैसे घेतले होते बघ, ते हे पैसे आहेत. कार्तिक, बाबांनी घर गहाण ठेवून हे पैसे उभे केलेत रे. कले का कार्तिक, काढलेच हे पैसे. कार्तिक, आत्ताच्या आत्ता घरी जा आणि बाबांना त्यांचे पैसे परत कर. ऐक सानू, हे बघ सानू, मला मान्य आहे की चुकलोय मी, पण आपण सरळ मार्गाने मागितले होते ना पैसे. मागितले होते की नाही? ते काय म्हणाले, पैसे असून पण नाही म्हणाले, आणि हे तू तुझ्या कानाने ऐकलंयस ना. हे बघ, जर हे पैसे मी दिले नाही ना आत्ता इन्व्हेस्टरला, तर तुझा नवरा अगं रस्त्यावरती येईल. तुला माहिती का, त्यांनी आपल्याला मदत नाही केली आपण अडचणीत असून सुद्धा. मी रस्त्यावर येईल म्हणजे तुम्ही रस्त्यावरती येणार. आई शांत पडली. बेबू, तू जे काही केलंस ना, आता त्यामुळे बाबांना 10 लाख रुपये परत उभी करणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. आता तर मला बघायचंय की बाबांची लाडकी दीपू त्यांच्यासाठी काय करते.
बेबू, काय हुशार आहेस रे तू. आयुष्यभराचा बदला एका फटक्यात घेतलास. शलाका, नाही आमच्या दीपिकाला 5 परतवणीसाठी घेऊन जातेस, पण लवकर घेऊन ये बरं का तिला परत. नाही, आमच्या इंद्राचा जीव जरा वर खाली होतोय ना म्हणून. आई निघायचं. मी घेऊ. सर, पैसे हातात ठेवा, नाहीतर हे घर खाली करा. हे लोक दारावर आलेत आणि आता दीपू सुद्धा यायला निघाली. कसं करायचं? मला थोडी आणखीन मदत मिळाली असते तर बरं झालं असतं. ए, सामान काढा रे यांचा. ए, ऐका ना. दादा, हो देशपांडे सर, बघताय काय, आजपासून या घरावरती माझा ताबा असेल. हा? आई काय झालं? कोण आहे ती माणसं? तागावकरला पैसे परत करायचे म्हणून बाबांनी घर गहाण ठेवलं होतं. ते पैसे लग्नात गरज पडू शकते म्हणून बाबांनी घरातच ठेवले. अगं, पण लग्नाच्या दिवशीच ते पैसे चोरीला गेले. आणि आता मुदत संपली तरी आम्ही पैसे देऊ शकत नाहीत ना, म्हणून ही माणसं घर रिकामं करायला आली. ए, तुम्ही बघता काय, सामान बाहेर काढा. हे थांबा. तुम्ही थांबा थोडा वेळ. मी बोलतोय यांच्याशी. ठेवा सामान, ठेवा सर. एक काम करा, या बाहेर बोलूया आपण. तू कोण? हो, मी सांगतो ना मी कोण आहे ते. बाहेर समजावून सांग. हळगावकर, सर तुम्ही काळजी करू नका, मी आहे. मी समजावून सांगतो यांना. या या, तुम्ही पण या. या. भाई पाणी घे. आई, तू आता नको काळजी करूस. आम्ही आहोत ना. सर मी नीट समजावून सांगितलं त्यांना. पटलंय त्यांना माझं म्हणणं. त्यांनी ऐकलं सुद्धा. हो, मी त्यांना सांगितलं सर, आम्ही सरळ सरळ पोलीस कंप्लेंट करणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा कोर्टातून कायदेशीररित्या नोटीस घेऊन या. आपण कायद्याने पुढे जाऊ असं सांगितलं त्यांना. नाही येणार आता ते परत इथे. पण वेळेत आलास रे बाबा. दीपिका मॅडम, मी निघतो आता. ए, तू अजून दीपूला मॅडमच म्हणतोस का? हो. नाही नाही साळगावकर, आता तू तिला दीपू म्हणायचं. म्हण बघू दीपू. येतो मी. दीपिका मॅडम. अहो,
आता म्हणा. अहो 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 झालं समाधान. आता बस. निघू मी. बाय. बाय. असं करतात बाय. बाय म्हणण्यासाठी असं करावं लागतं. अरे इंदिरा, आलास? ये बस, तुला मी कणीस भाजून देतो. नाही नको. इंद्रा काय रे, तू चक्क कणीस नको म्हणतोस? इंद्रा काय रे, काय झालंय? इंदिरा नक्की काय झालंय? आई, मी दिलेले पैसे मला परत करण्यासाठी देशपांडे सरांनी स्वतःचं घर गहाण ठेवून पैसे उभे केले होते. ते पैसे लग्नाच्या घाई गडबडीत चोरीला गेले. काय? मी आता दीपिका मॅडमना सोडायला त्यांच्या घरी गेलो होतो तर ती पतपेढीवाली माणसं आली होती. मी होतो म्हणून मी सगळं मॅनेज करून घेतलं, पण कदाचित सरांना त्यांचं घर सोडावं लागलं असतं. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की इतकी मोठी गोष्ट होऊन सरांनी ती मला सांगितली सुद्धा नाही. दीपू, लग्नाचे आणि हळदीचे फोटो झाले असतील ना, मागवून घे ना, मला बघायचे. आणि व्हिडिओज पण माग. बरं ठीक आहे, मी विचारते. आली नवऱ्याची आठवण? आता काय करणार, नवऱ्याला आठवण आली नाही तर म्हटलं आपणच फोन करावा. ते ऍक्च्युली म्हणजे दीदी विचारते की हळदीचे आणि लग्नाचे फोटोज आले असतील ना आणि व्हिडिओजही असतील ना, तर प्लीज पाठवा ना मला. व्हिडिओज फोटोज माझ्याकडे तर नाही आलेत अजून, पण या मुक्ताकडे नक्की आले असतील. विचारतो मी तिला. ठीक आहे, मग मुक्ताला जरा लवकर पाठवायला सांगा ना मला. एवढी घाई असेल तर मग तुम्ही पण लवकर परत या. मॅडम, ऐकलत ना माझं बोलणं? हो, तुमच्या मागणीचा मी विचार करेन. तुम्ही त्याआधी फोटोज आणि व्हिडिओ पाठवा प्लीज. हो, असं असेल तर मग मी आता लगेच पाठवायला सांगतो. थँक्यू. बाय बाय. पाठवते मुक्ता. हळदीचे आणि लग्नाचे जे पण व्हिडिओज आणि फोटोज आहेत ना तुझ्याकडे आलेच असतील, ते दीपिका वहिनींकडे पाठव. आत्ताच पाठवते. आणि झोपा आता. व्हिडिओज आणि फोटोज पाठवते आणि झोपते. गुड नाईट. गुड नाईट. हे बघ. चला झोपूया आता. हो. दीपू, पण एक प्रॉब्लेमच झाला ग. काय झालं? तुला आता या घरात झोप नाही ना लागणार. हो ना दीदी, काय तू पण तसंच करतेस. बरं तू झोप, मी हात धुवून आले आणि पाणी पिऊन येते.
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम काय झालं, तुम्ही मला रोज सारखं गुड मॉर्निंग विश नाही केलं? इंद्राजी, मला एक बोलायचं होतं. बोला ना मॅडम. बाबांनी घर गहाण ठेवल्यावर जे पैसे जमा केले ना, ते आपल्या तिजोरीत ठेवले होते. आणि तिजोरीची एकच चावी आहे आणि तिजोरीतूनच ते पैसे चोरीला गेले. काय? आणि त्याची एकमेव चावी ना आईच्या पर्स मध्ये असते. म्हणजे काल मला मुक्ताने आपल्या हळदीचे फोटो व्हिडिओज पाठवले ना, तेव्हा मी व्हिडिओ बघत होते आणि इंद्राजी, कार्तिक सतत आईच्या पर्स जवळ काही ना काहीतरी करतोय असं दिसलं व्हिडिओमध्ये. म्हणजे मला त्याच्यावर आरोप नाही करायचा आहे, पण त्याच्या हालचाली संशय येण्यासारख्याच आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तुम्ही व्हिडिओ बघा. त्याची काहीही गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मी बघतो काय करायचं ते. बाय. आई, आता मी तुला जे सांगतोय ते शांतपणे फक्त ऐक. इंद्रा, काय झालंय? आई, देशपांडे सरांच्या घरी चोरी झाली होती. चोर सापडला? आई, दीपिका मॅडमचा मला फोन आला होता. इंद्रा, पण जर खरंच कार्तिकने पैसे चोरले असतील ना, तर आपण देशपांडे सरांना कसं तोंड दाखवणार आहोत? ते काय म्हणतील? देव करो आणि हे सगळं खोटं असू दे. चला, इन्व्हेस्टरच्या तोंडावरती मारतो हे पैसे. बेबू, नीट मोजलेत ना? बरोबर आहेत ना पैसे? 10 लाख आहेत, 4 वेळा मोजलेत मी हे. सानू, तर ह्या 10 लाखाचे 10 करोड कसे करतो फक्त बघच. 10 करोड? आता फक्त तू पैसे मोजत राहायचे. चला, उशीर होतोय. आता इन्व्हेस्टर आपल्या नावाने बोंबा मारतील. बेबू, चल 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 चल, पटकन चल, पटकन चल. खरे, त्या फाईल कसल्या? तुझ्या पापांचा हिशोब करतोय कार्तिक. चल निघू. थांब कार्तिक. कार्तिक, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस. भाऊजी, पण काय झालंय? कार्तिक, इन्व्हेस्टरने माघार घ्यायची नोटीस का पाठवली? कार्तिक, बऱ्या बोलानं सांग, काय झोल मारलायस? इन्व्हेस्टरला द्यायचे 10 लाख रुपये तू कसे उभे केलेस? सानू, चल निघ. कार्तिक, थांब. कार्तिक, मला खात्री आहे तू काहीतरी खूप मोठा गोंधळ घातलायस. मी कंपनीच्या सगळ्या फाईल्स चेक केल्या. कंपनीतून वेळोवेळी तू पैसे काढून घेतलेस. कंपनी लॉस मध्ये कशी गेली, त्या पैशांचं तू काय केलंस हे माहिती करून घ्यायला मला फार वेळ लागणार नाही कार्तिक. कंपनीमध्ये पैशांचं नुकसान झालं म्हणून इन्व्हेस्टर्सने माघार घेणार असं जेव्हा सांगितलं तेव्हा तू घाबरलास आणि मग पैशांची व्यवस्था करायला लागलास. पण पैशांची व्यवस्था करणं काही तुला जमलं नाही. मग काय, तुला माहिती होतं देशपांडे सरांनी स्वतःचं घर गहाण टाकून 10 लाख रुपये घेतले आणि ते पैसे त्यांच्या घरीच आहेत. लग्नाच्या धावपळीत तू देशपांडे सरांच्या घरी गेलास. मालती काकूंच्या पर्समध्ये त्यांच्या कपाटाची चावी होती. ती चावी कोणाच्या नकळत चोरून तू त्याची डुप्लिकेट चावी बनवलीस आणि लग्नाच्या धावपळीत ती चावी घेऊन तू त्यांच्या कपाटातून ते पैसे चोरलेस. बरोबर ना?
नाही नाही हे सगळं खोटं आहे. बेबू चला पण निघू. कार्तिक, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. आणि सानिका, तू अगं तुझ्या घरी यांनी चोरी केली आहे आणि तू याला साथ देतेस. नाही नाही, मी नाही चोरी केली, चोरी कार्तिकने केली. कार्तिक का वागलास असा? कार्तिक, अरे तुझ्यामुळे देशपांडे सरांना किती त्रास झाला तुला कल्पनाही नाहीये. इंद्रा, यांनी जे काही केलंय ना तो खूप मोठा गुन्हा आहे. तू या दोघांनाही देशपांडे सरांकडे घेऊन जा आणि देशपांडे सरांना सांग की या चोराला तुम्हाला हवी ती शिक्षा द्या. तुम्हाला अडवणारं कोणीच नाहीये. चला मालती, मी येतो का? हो, सावकाश जा. हॅलो. हॅलो सर, मी साळगावकर बोलतोय. हा साळगावकर. सर, लग्नात तुमच्या घरात चोरी झाली होती? हो, त्या चोरीची तक्रार करायला पोलीस स्टेशनला चाललोय मी आता. त्याची काही गरज नाही आता सर. हा म्हणजे? म्हणजे तुमच्या घरात ज्याने चोरी केली तो चोर आता सापडलाय. चोर सापडले? कोण आहे? कोण आहे? कोण तो? हा, त्या चोराला घेऊन मी तुमच्याच घरी येतोय सर. त्याला काय शिक्षा करायची हे आता तुम्हीच ठरवा. बर बर, मी साळगावकरला फोन करतो, विचारतो कुठपर्यंत आलास ते. हो. दादा नको ना, ऐक ना दादा. दादा हो, चल तोंड उघड आता. अरे साळगावकर, काय झालंय? का असं ढकलतोयस त्याला? काय प्रकार आहे हा? काकू, सर, ह्या कार्तिकने तुमच्या घरातले पैसे चोरले. सर, हे तुमचे 10 लाख रुपये. कार्तिक, सरांची माफी माग. सर, मला माफ करा. मी तुमच्या घरात चोरी केली. मला माफ करा. अरे द्रष्टा, अजून किती वेळा माफ करू मी तुला? तुला काय करायचं ते तू करून मोकळा झालास. आता मला काय करायचं ते मी करतो. नाही, तुला तुरुंगात पाठवला ना, नावाचा मनोहर देशपांडे नाही. प्लीज प्लीज कार्तिकला माफ करा. प्लीज प्लीज. या चोरीमध्ये कार्तिक बरोबर तूही सामील होतीस ताई. बाबा, मी चोरी नाही केली बाबा. चोरी कार्तिकनेच केली आहे. कार्तिकने असं काही केलंय हे मला माहिती नव्हतं बाबा. मला नंतर ही गोष्ट समजली. म्हणजे ही गोष्ट तुला माहित असूनही तू ती माझ्यापासून लपवून ठेवलीस. का लपवून ठेवलीस तू ही गोष्ट? दीपिका, तू तरी थांबव ना तुझ्या बाबांना. हे बघ, मी चोरी केली, मला माझा गुन्हा मान्य आहे, पण ते पोलीस कंप्लेंट करतायत का माझी? प्लीज
तू तरी थांबव ना त्यांना. बाबा दीपू तू आतमध्ये पडायचं नाहीस. आजवर सानिका आणि कार्तिकच्या खूप चुका पोटात घातल्या, पण आता नाही. बाबा बाबा ऐका ना प्लीज. हे बघा, मला मान्य आहे की कार्तिक आणि ताई आतापर्यंत खूप चुकलेत, त्यांनी खूप चुका केल्या. पण हवा पोलिसात फोन करून काय होणार आहे? त्यांना शिक्षा होईल, ते तुरुंगात जातील, पण ते तुरुंगात गेल्यावर सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होणार आहे ना. तुम्हाला आवडेल त्यांना असं तुरुंगात बघताना? आणि तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते का? ताई आणि कार्तिकने आजवर खूप चुका केल्यात, पण त्यांनी कधीच आपली माफी मागितली नाही. पण आज ते सगळ्यांची माफी मागतायत. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आज जर तुम्ही त्यांना तुरुंगात पाठवलं ना, तर त्यांना शिक्षा नक्की होईल, पण त्यांना सुधारण्याची संधी मिळणार नाही. बाबा तुम्ही दोघं स्वतःमध्ये सुधारणा करायला तयार आहात? हो सर. मला तुमच्यावरचा राग केलेला दीपू म्हणते ना, म्हणून तुम्हाला एक संधी देतोय. दीपू, आज तू पुन्हा जिंकलीस. मी बाबांना हात जोडून विनंती केली, पण बाबांनी माझं अजिबात ऐकलं नाही. आणि तुझं म्हणणं एका झटक्यात बाबांनी ऐकलं. आता खूप झालं तुझं. आता मी सगळ्याचा बदला घेणार.